काही बी विपत्ती आली तर ती अगोदर आपल्या पतीला आठवण करते, आणि ती जर विपत्ती पतीमुळे आली असली तर ती आपल्या पित्याला याद करते. पिताकडून पण काही सहयोग नाही भेटला तर ती परमपित्याला याद करते, आणि तिचा विपत्तीचा शोर त्या परमपिताच्या कानात गेला तर ती विपत्ती देणाऱ्याची खैर नाही समजायची. त्याचे बर्बादीचे दिवस चालू झाले म्हणायचं. मग त्यामुळं स्त्रीला त्रास देणारा नंतर कधीच सुखी राहू शकत नाही.